नमस्कार. मी ॲडव्होकेट महेशराव जाधव. काल जाहीर केल्याप्रमाणे महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 या कायद्याबाबत मी आपल्याला माहिती द्यायसाठी लाईव्ह सेशन्स या महिन्याभरामध्ये केलेले आहेत. आजचं हे मित्रांनो 5वं लाईव्ह सेशन आहे. या लाईव्ह सेशनसाठी उपस्थित असलेल्या माझ्या सर्व बंधू भगिनी आणि मातांचं मी या लाईव्ह सेशनमध्ये मनापासून स्वागत करतो. आणि या आजच्या विषय क्रमांक 5 मध्ये आपल्याला आत्तापर्यंत मी महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 मधील कलम 1 ते 13 पर्यंतची मी माहिती आपल्याला दिलेली होती. मित्रांनो, खरं म्हणजे आज मी आपल्याला कलम 14, 15 आणि 16 की जी कलम उपविधीमध्ये सुधारणा करण्याबाबत निर्देश देण्याचे रजिस्ट्रार साहेबांना जे अधिकार आहेत त्याबाबत, तसंच उपविधी दुरुस्तीच्या बाबतचे निर्देश देण्याचे जे अधिकार आहेत त्याबाबत नावात बदल करण्याबाबत जो एक म्हणजे संस्थेच्या नावामध्ये कलम 15 प्रमाणे जो बदल करण्याचा कायद्यातील तरतूद आहे त्याबद्दल, आणि त्याचबरोबर कलम 16 प्रमाणे दायित्वातील बदल याबाबत मी आपल्याला माहिती देणार होतो. आणि माझा तसा आज विषय देखील मी डोक्यात ठेवलेला होता. पण मित्रांनो, आज खरं म्हणजे या महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 मधील कलमांच्या सोबत सुद्धा आपल्याला काही महत्वाच्या ज्या बाबी आहेत की या कायद्यामध्ये महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 व नियम 1961 याचा आपल्याला कुठेतरी एकमेकाशी नेक्सस करून किंवा एकमेकाशी ते हाऊ दीज सेक्शन्स आर रिलेटेड विथ द प्रोव्हिजन्स अंडर रूल हे आपल्याला लक्षात घ्यावयाचं आहे. त्यासाठी मला इथं अत्यंत महत्वाची माहिती आपल्याला आज सांगावीशी वाटते की जी प्रोसिजर कायद्यानं आपल्याला सहकारी संस्थांच्या बाबत इथं दाखवलेली आहे त्याच बाबतीत म्हणजे कलम आपण आतापर्यंत साधारणपणे मी आपल्याला 1 ते 13 कलमापर्यंत जी माहिती दिली त्याप्रमाणे त्याची जी प्रोसिजर आहे कॉन्टम्प्लेटेड कायदा जो अपेक्षित ठेवतो. म्हणजे आता ह्यामध्ये आपण रजिस्ट्रेशनच्या बाबतीतली माहिती बघितली. संस्था कलम 11 मध्ये आपण निबंधकांना असलेले अधिकार बघितले की एखाद्या संस्थेच्या कार्यक्षेत्रामध्ये एखादा सभासद त्या पद्धतीचा व्यवसाय करतो किंवा पोटनियमाला अभिप्रेत असणाऱ्या कार्यक्षेत्रामध्ये तो राहतो किंवा संस्थेशी संलग्न असणाऱ्या व्यवसायामध्ये त्याची इन्व्हॉल्वमेंट आहे किंवा नाही या बाबी बघितल्या जातात. त्याच पद्धतीने या रजिस्ट्रेशन प्रोसेससाठी संस्थेच्या नियम देखील अत्यंत महत्वाचे आहेत. तर मित्रांनो, आपल्याला त्यासाठी महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 व नियम 1961 मधील आपल्याला तरतुदी विचारात घेणं अत्यंत महत्वाचं आहे. त्यासाठी I would like to make kind attention of all my friends on the rules enacted under the Maharashtra Cooperative Societies Act 1961. तर आपल्याला आता मला सांगायला आवडेल या ठिकाणी. तर मित्रांनो, आपण बघूया त्यामध्ये मी आपल्याला यापूर्वी नोंदणीच्या अनुषंगाने जे सेक्शन्स दिलेले होते त्या पद्धतीनं रूल्स मध्ये सुद्धा या रूल्सचं शॉर्ट टायटल आणि एक्सटेंड सुद्धा नमूद केलेलं आहे. त्याची जे या रूल्सचं नाव इंग्लिशमध्ये आहे महाराष्ट्र कोऑपरेटिव्ह सोसायटीज रूल 1961 आणि दे आर एक्सटेंडेड टू द होल ऑफ द स्टेट ऑफ महाराष्ट्र. म्हणजे हे नियम संपूर्ण महाराष्ट्राच्या कार्यक्षेत्रासाठी किंवा महाराष्ट्र राज्यासाठी लागू राहतील अशी स्पेसिफिक तरतूद या रूल्समध्ये केलेली आहे. आणि त्यामध्ये जसं आपण महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 म्हणजे कायद्यामध्ये ज्या डेफिनेशन कलम 2 प्रमाणे होत्या तशाच मित्रांनो कलम 2 मध्ये ज्या डेफिनेशन्स ऍक्ट मध्ये जे शब्द आलेले आहेत किंवा ऍक्ट मध्ये जे संबंधित ज्या संज्ञा येतात कायदेशीर त्याबाबतच्या ज्या व्याख्या कायद्यानं करून ठेवलेल्या आहेत त्याच अनुषंगाने या नियमामध्ये म्हणजे महाराष्ट्र कोऑपरेटिव्ह सोसायटीज रूल 1961 मधील नियमामध्ये ज्या ज्या संज्ञा येतात त्या संज्ञांच्या व्याख्या कलम 2 मध्ये देखील केलेल्या आहेत. यामध्ये सगळ्यात सांगायची महत्वाची गोष्ट म्हणजे मी कायद्यामधील संज्ञांच्या बाबतीत सुद्धा आपल्याला जेव्हा हे डिस्कशन करत होतो या लाईव्हच्या माध्यमातून मित्रांनो
त्याला देखील मी एक गोष्ट आपल्याला स्पष्टपणे सांगितली होती की मी फक्त आपल्याला जनरल हे डिस्क्रिप्शन कायद्याचं देतोय. ह्याच्या डेप्थ मध्ये जायचं झालं तर हे खूप म्हणजे जितकं आपल्याला वाटतं तितका हा सोपा विषय नाहीये. ह्याचं इंटरप्रिटेशन बदलत जातं प्रत्येक ठिकाणी. या बाबतीत ह्या ज्या ज्या प्रोव्हिजन्स आहेत त्या म्हणजे सिच्युएशन प्रमाणे आपल्याला पुटअप करताना म्हणा किंवा मांडताना किंवा त्या आपल्याला कन्सिडर करताना म्हणजे सोसायटी टू सोसायटी, एंटिटी टू एंटिटी त्यामध्ये बदल होत जातो. आणि त्यामध्ये जे हार्मोनियस जो आपल्याला इंटरप्रिटेशन मिळेल की म्हणजे त्या सिच्युएशनला धरून आणि कायद्याला अभिप्रेत असणार तेच आपल्याला स्वीकारावं लागतं. हे मी आपल्याला पहिल्यांदाच आपल्याला ही बाब अगदी स्पष्ट करतो. आणि त्याप्रमाणे या रूल्समध्ये जेव्हा 97वी घटनादुरुस्तीच्या अनुषंगानं हा महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 आणि नियम 1961 जेव्हा दुरुस्त केले महाराष्ट्र शासनाने, त्यामध्ये या रूल्समध्ये रूल B1 मध्ये ऑडिटरची व्याख्या क्लिअर केलेली आहे. कारण ऑडिटर ही कॉन्सेप्ट या कायद्याला इतकी प्रचंड महत्वाची आहे. ही सहकारी संस्थांचे आता थोडंसं अगदी मी स्लाइडली आपल्याला सांगतो की प्रत्येक सहकारी संस्थांचे जे हिशोब असतात, आपली कुठली म्हणजे प्रोप्रायटरी फर्म असू दे, पार्टनरशिप फर्म असू दे, कंपनी असू दे, ट्रस्ट असू दे किंवा आपली सहकारी संस्था असू दे, ह्याचे हिशोब सगळे ठेवले जातात. त्याच्या हिशोबाबाबतच्या नोंदी संबंधित पदाधिकाऱ्यांनी करायच्या असतात. मग त्यामध्ये सेक्रेटरी असतील, मॅनेजर असतील, त्याचबरोबर मोठ्या प्रमाणात मोठी संस्था असेल तर ते वेगवेगळे अकाउंट्स डिपार्टमेंट्स असतात, त्याला त्याच्याबाबतचे सगळे ईच अँड एव्हरी एंट्री in respect of financial transaction is going to be recorded into the records of the society. आणि त्या अनुषंगानं ते कायदेशीर हिशोब आहेत किंवा त्याबाबतचे असतील तर त्यासाठीची संपूर्ण तपासणी ऑडिटर यांच्या मार्फत सहकारी संस्थांमध्ये केली जाते. त्यासाठी महाराष्ट्र सहकारी संस्थांचे जे लेखापरीक्षण आहे त्यासाठी स्वतंत्र ऑडिट विभाग कार्यरत आहे. त्याबाबत आपण पुढे येणारच आहोत. त्याबाबत मी आपल्याला सगळ्यांना म्हणजे त्या चॅप्टरमध्ये ऑडिट्स आल्यानंतर मी आय विल गिव्ह यू एंटायर इन्फॉर्मेशन इन रिस्पेक्ट ऑफ द ऑडिट्स ऑफ द सोसायटी अँड इन रिस्पेक्ट ऑफ द ऑडिटर्स कॉन्सेप्ट इन्व्हॉल्व इन द प्रेझेंट ॲक्ट. तर मित्रांनो, मला सांगावंसं वाटते की ऑडिटरच्या ह्या डेफिनेशन प्रमाणे आपल्याला मी आपली स्लाइडली फक्त आता डेफिनेशन ती वाचून दाखवतो. तर ती B1 म्हणून इथं इन्सर्ट केलेली आहे. ऑडिटर मीन्स ऑडिटर ऑर ऑडिटिंग फर्म फ्रॉम अ पॅनल अप्रूव्ड बाय द स्टेट गव्हर्नमेंट or the authority authorized by the state government and appointed by the annual general body of the society or by the register. म्हणजे इथं अगदी ह्याच्याबाबत इतकं विवेचन खूप या व्याख्यामध्ये व्यवस्थित दिलेलं आहे. तर ते ऑडिटर कोणाला समजावं काय याबाबतचे हे दिलेलं आहे. त्यानंतर या सगळ्यात ह्याच्यामध्ये एंटायर ह्याच्यामध्ये ऑडिट, त्यानंतर C मध्ये कोऑपरेटिव्ह इयर कोणतं धरायचं हे दिलेलं आहे. त्यानंतर म्हणजे ह्या संपूर्ण रूल्स प्रमाणे त्यानंतर डिक्री हा शब्द सुद्धा यामध्ये इन्व्हॉल्व केलेला आहे. रूल D मध्ये डिक्री मीन्स एनी डिक्री ऑफ द सिव्हिल कोर्ट अँड इन्क्लुड्स एनी ऑर्डर, डिसिजन ऑर अवॉर्ड रेफर्ड टू इन सबसेक्शन 1 ऑफ सेक्शन 156. म्हणजे ह्या ज्या डिक्रीज असतात, आपण जर लिटिगेशन मध्ये काम करत असेल किंवा कोऑपरेटिव्ह सोसायटीच्या अनुसरून आपण काही ट्रिब्युनल्स किंवा काही कोऑपरेटिव्ह कोर्ट्स किंवा कोऑपरेटिव्ह ट्रिब्युनल्स मध्ये जात असाल तर त्या ठिकाणी या सगळ्या गोष्टी महत्वाच्या, त्या कुठल्या सेक्शन खाली होतात, काय होतात याबाबत आपल्याला चांगली माहिती मिळू शकते. आणि अशा पद्धतीनं यामध्ये या व्याख्या दिलेल्या आहेत. त्यानंतर रिकव्हरी सर्टिफिकेट, सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला मोस्ट इम्पॉर्टंट थिंग की साधारण फायनान्शियल सोसायटी जे असतात, क्रेडिट सोसायटी जे असतात किंवा बँक्स असतात कोऑपरेटिव्ह, त्यामध्ये रिकव्हरी सर्टिफिकेट हे आपल्याला सगळीकडे खूप वर्षापासून ऐकण्यात येणारा विषय आहे. या रिकव्हरी सर्टिफिकेट बाबतची सुद्धा डेफिनेशन या ठिकाणी दिलेली आहे. ती आहे रूल H मध्ये, म्हणजे रूल 2 सब रूल H रिकव्हरी सर्टिफिकेट. आणि त्याची डेफिनेशन मित्रांनो मी सांगतो आपल्याला. मीन्स एनी पर्सन रिकव्हरी ऑफिसर, आय एम सॉरी,
रिकव्हरी ऑफिसर्सची डेफिनेशन सेक्शन 2 रूल एच प्रमाणे दिलेली आहे. हे रिकव्हरी ऑफिसर संस्थांच्यामध्ये जे रिकव्हरी सर्टिफिकेटचं एक्झिक्युशन करतात त्याबाबत आपल्याला बऱ्यापैकी काही लोकांना त्या नोटिसेस येतात, अपेंडिंग्स येतात, त्यानंतर जाहीरनामे येतात, इन रिस्पेक्ट ऑफ ऑप्शनच्या काही नोटिसेस असतात. त्यावेळेला ह्या रिकव्हरी ऑफिसरचे जे डेफिनेशन आहे ती या रूलमध्ये दिलेली आहे, ते आपण लक्षात घ्या. रिकव्हरी ऑफिसर मीन्स एनी पर्सन एम्पॉवर्ड टू एक्झरसाइज इन एनी डिस्ट्रिक्ट द पॉवर्स ऑफ द रजिस्टर अंडर सेक्शन 156. आता रूल 156 मध्ये पुढे आपल्याला जेव्हा आपण त्या विषयावरती येऊ त्याबद्दल मी आपल्याला सविस्तरपणे सांगेन. त्यानंतर मध्यंतरी मी ऍक्टमध्ये 97th अमेंडमेंट इन द कॉन्स्टिट्यूशन प्रमाणे मी आपल्याला सांगितलं होतं की या दुरुस्तीप्रमाणे कायदा जेव्हा दुरुस्त झाला तेव्हा सहकारी संस्थांच्या किंवा सहकाराच्या या विभागामध्ये एक ड्रास्टिक चेंज आला होता. त्यामध्ये स्टेट अपेक्स ट्रेनिंग इन्स्टिट्यूट म्हणून जे फॉर्म झालं होतं त्याची सुद्धा या रूल्समध्ये डेफिनेशन दिलेली आहे. त्यानंतर अपसेट फ्राईड्स हे सुद्धा रिलेटेड विथ द रिकव्हरी आहे, त्याची डेफिनेशन आहे. तर ह्या सगळ्या डेफिनेशन मित्रांनो आर रिलेटेड विथ द एंटायर एक्झिक्युशन ऑफ द पर्टिक्युलर सेक्शन अँड दॅट नीड्स टू बी कन्सिडर व्हेरी सिरियसली. कारण ह्याप्रमाणे हे सगळं कुठंतरी प्रोसिजर कॉन्टम्प्लेट कायदा करत असतो त्यावेळेला ह्याचा भाग आपल्याला लक्षात घ्यावा लागतो आणि या गोष्टीप्रमाणे ह्या गोष्टी जर होत नसतील तर त्या काही वेळेला बेकायदेशीर ठरतात. यामध्ये कॉन्टम्प्लेट असलेली गोष्ट निश्चितच त्या पद्धतीने एक्झिक्यूट या रूल्स प्रमाणे व्हावी लागते. त्यानंतर पुढं ज्या पद्धतीनं मी आपल्याला रजिस्ट्रेशन ऑफ द सोसायटी हा चॅप्टर सांगितला होता त्यामध्ये रजिस्ट्रेशन हा सुद्धा रूल मध्ये चॅप्टर 2 मध्ये त्यांनी पुन्हा दिलेला आहे, पण यामध्ये त्याचे रूल्स डिस्क्राईब केलेले आहेत. मग आता यामध्ये ऍप्लिकेशन फॉर द रजिस्ट्रेशन अँड रजिस्ट्रेशन फीज म्हणजे तिकडं रजिस्ट्रेशन होतं ऍक्टमध्ये. आता रूल्समध्ये रूल नंबर 4 प्रमाणे ऍप्लिकेशन फॉर रजिस्ट्रेशन अँड रजिस्ट्रेशन फीज यामध्ये मग आपल्याला त्याची ऍप्लिकेशन फॉर्म कुठल्या पद्धतीने द्यायचा आहे, तर कुठल्या लँग्वेजमध्ये पाहिजे, त्यामध्ये इन्व्हॉल्व असणाऱ्या लोकांची लिस्ट कशी पाहिजे, त्यामध्ये त्यांचं शेअर कॅपिटल, त्याचबरोबर त्यांनी कॉन्ट्रीब्यूट केलेली जी अमाऊंट असते त्याचे जे त्यांनी काय लिस्ट असतात त्या असतात. त्यानंतर बँक्सचे सर्टिफिकेट्स काही ठिकाणी लागतात की तुमचा बॅलन्स किती तुम्ही ठेवू शकता किंवा त्याबाबत तशा प्रोव्हिजन्स आहेत. आणि स्कीम ज्या असतात ते त्या स्कीम शोईंग द डिटेल्स एक्सप्लेनिंग हाऊ द वर्किंग ऑफ द सोसायटी बी इकॉनॉमिकली साऊंड अँड वेअर द स्कीम एनवेक्स the holding of immovable property by the society, the description of such a property proposed to be purchased, acquired or transferred to the society या अत्यंत महत्वाच्या प्रोव्हिजन्स ह्या रूलमध्ये आहेत. आणि 4E मध्ये द रजिस्ट्रेशन फीज ऍट द फॉलोइंग रेट्स दिलेले आहेत. त्यामध्ये ऍग्रिकल्चरल सोसायटीचे त्यामध्ये परत पार्ट केलेत. मार्केटिंग सोसायटी आहे, ऑदर ऍग्रिकल्चरल सोसायटी आहे, त्यामध्ये त्यांची फीज मार्केटिंग सोसायटी असेल तर रजिस्ट्रेशन फी 1250 आहे, ऑदर ऍग्रिकल्चरल सोसायटी असेल तर 150 रुपये आहे. त्यानंतर क्रॉप प्रोटेक्शन सोसायटी आहे, लिफ्ट इरिगेशन सोसायटी आहे, प्रत्येकी 250 रुपये रजिस्ट्रेशन फी इथं कायद्यामध्ये त्याची नमूद आहे. त्याच कंझ्युमर सोसायटीमध्ये जर आपल्याला काढणार असेल आपण कंझ्युमर सोसायटी तर कंझ्युमर सोसायटीमध्ये परत क्लासिफिकेशन येतं. कॅन्टीन असेल तर त्यासाठी 500 रुपये फी आहे आणि त्यात परत त्यांनी सब क्लॉज बी दिलाय, त्यामध्ये रुरल एरियातला असेल तर 150 रुपये आणि अर्बन एरियातला असेल तर 250 रुपये. आणि होलसेल कंझ्युमर स्टोअर्स असतील तर त्यामध्ये 2500 रुपये रजिस्ट्रेशन फी आहे आणि डिपार्टमेंटल कंझ्युमर स्टोअर्स असेल तर त्या ठिकाणी 1600. अशा पद्धतीनं कोऑपरेटिव्ह बँकमध्ये त्यामध्ये परत सब क्लासिफिकेशन, फार्मिंग सोसायटीमध्ये त्यामध्ये परत म्हणजे क्लासिफिकेशन. त्यानंतर हाऊसिंग सोसायटीमध्ये आता इथं हाऊसिंग सोसायटीचा विषय आहे तो बऱ्याच ठिकाणी हा महत्वाचा विषय असतो, वाद विवाद उपस्थित होत असतात. त्या अनुषंगानं त्यामध्ये जे 3 क्लासिफिकेशन आहे ते मला सांगायला तर आवडेल आपल्याला. त्यामध्ये टेनंट ओनरशिप हाऊसिंग सोसायटी क्लासिफाईड असते, त्यानंतर टेनंट कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी हा एक प्रकार असतो आणि अदर हाऊसिंग सोसायटीज हे एक प्रकार असतात. या तिन्ही वेगवेगळ्या क्लासिफिकेशनसाठी 2500 इतकी नोंदणी फी कायद्याने निर्धारित केलेल्या आहेत. याबाबत बदल झाले असतील तर त्याप्रमाणे शासन जे GR असतात गव्हर्नमेंट रिझॉल्युशन त्याप्रमाणे ते इम्प्लिमेंटेशन त्याचं होत असतं.
त्यानंतर हाऊसिंग सोसायटीज फॉर द बॅकवर्ड क्लास पर्सन्स जे आहेत, म्हणजे अनुसूचित जाती जमातीतील लोकांच्यासाठी ज्या काही गृहनिर्माण संस्था असतात त्यासाठी ज्या नोंदणीच्या फी आहेत त्या अत्यंत अत्यल्प आहेत. 50 रुपये नाममात्र फी मध्ये शासन त्यांच्या संस्था नोंद करतं. त्याबाबत बदल झाले असतील, कमी जास्त झाले असेल तर त्याबाबत आपल्याला स्वतंत्रपणे जे शासन निर्णय असतात त्याची पाहणी मित्रांनो करावी लागते. त्या अनुषंगानं त्या पद्धतीनं तितक्या रकमा निबंधक कार्यालय आपल्याकडून जेव्हा आपण प्रपोजल देतो संस्थेचं रजिस्ट्रेशन करता त्यावेळेला ते आपल्याकडून भरून घेतला जातात चलनाच्या माध्यमातून. तर यानंतर आपल्याला मला सांगायला आवडेल की प्रोसेसिंग सोसायटी नावाचा एक प्रकार असतो कोऑपरेटिव्ह मध्ये. त्यामध्ये ऍग्रिकल्चरल प्रोसेसिंग सोसायटीज, त्यामध्ये एक्सक्लुडिंग शुगर फॅक्टरीज अँड स्पिनिंग मिल्स, म्हणजे साखर कारखाने आणि सूत गिरणी वगळून ज्या ऍग्रिकल्चरल प्रोसेसिंग सोसायटी आहेत त्यांच्यासाठी 1250 इतकी नोंदणी फी कायदा दर्शवतो. तसंच इंडस्ट्रीयल प्रोसेसिंग सोसायटी हा 500 रुपये या पद्धतीनं नमूद केलेले आहेत. आणि शुगर फॅक्टरीजसाठी 25,000, कोऑपरेटिव्ह स्पिनिंग मिलसाठी 15,000 त्या इतकी फी सध्या इथं कायद्यामध्ये दिसते. यामध्ये बदल झाले असते तर कारण आता बऱ्यापैकी कोण इतके मोठे सहकारी साखर कारखाने वगैरे माझ्या माहितीप्रमाणे काढणं आता तितकंसं सोपं राहिलेलं नाही. इतकी प्रचंड कॉम्पिटिशन आहे. स्पिनिंग मिलच्या बाबतीत देखील मित्रांनो तीच अवस्था आहे. आहेत त्या संस्था बऱ्यापैकी ह्या ग्लोबलायझेशनमुळे म्हणा किंवा वाढत्या प्रचंड स्पर्धेमुळं खूपच याच्यावरती विपरीत परिणाम झालेला आहे. लोकांना आता नवीन असे जर आपल्याला म्हणजे ह्या मोठ्या तीव्र स्पर्धेला तोंड द्यायचं असेल तर त्या युनिटला, एक्झिस्टिंग युनिटला फाईट देणे पत नवीन संस्थेमध्ये तेवढं पोटेन्शियल सध्या म्हणजे दिसून येत नाही आणि तितकी ताकद लावणं, मग त्यामध्ये परत पुढे राजकीय वगैरे विषय असतात, खूप त्यामध्ये लिटिगेशन्स होतात. म्हणजे ह्या गोष्टी इतक्या सोप्या आता पूर्वीसारख्या राहिलेल्या नाहीत. पण ज्या संस्था आहेत त्या संस्थांच्या माध्यमातून आज देखील आपल्याला प्रचंड रोजगार टिकवणं सोपं आहे. लोकांच्या हाताला, लोकांच्या शेतामध्ये पिकलेल्या त्या संस्थेला जो पुरवठा होतो कच्चा मालाचा, त्यापासून प्रचंड चांगलं त्यांची आर्थिक उन्नती होऊ शकते. हा उद्देश आहे याच्या मागे सांगण्याचा. तर विषयांतर झालं, माफ करा. पुढचा विषय आहे याच ह्याच्यामध्ये प्रोड्युसर सोसायटी. यामध्ये इंडस्ट्रीयल प्रोड्युसर सोसायटी आहे आणि रिसोर्सेस सोसायटीमध्ये क्रेडिट रिसोर्सेस सोसायटीज, एक्सक्लुडिंग सॅलरी अर्नर्स सोसायटीज, त्यानंतर ॲग्रिकल्चरल अर्बन क्रेडिट सोसायटी, नॉन क्रेडिट रिसोर्सेस सोसायटी, सर्व्हिस रिसोर्सेस सोसायटी. साधारण यांची 500 रुपयाच्या आतच या सगळ्या संस्थांची नोंदणी फी सर्वसाधारणपणे आहे. त्याचबरोबर जनरल सोसायटीमध्ये मग परत सोशल आणि कमर्शियल हे 2 आस्पेक्ट्स कायद्यानं आणून ठेवलेले आहेत. आणि या दोन्ही याच्याप्रमाणे सोशल जर तुमची जनरल सोसायटी असेल तर तिचं फक्त 250 रुपये प्रमाणे कायदा नोंदणी फी आकारतो आणि कमर्शियलसाठी 1250 दाखवतो. सोसायटी इज नॉट फॉलिंग अंडर एनी ऑफ द अबव एंट्रीज त्यासाठी 500 रुपये. म्हणजे तुम्हाला काहीतरी वेगळंच अगदी प्रकार करायचा असेल तर आता काय होते, सहकारी संस्था ह्या कायद्यात दाखवलेल्या इतक्या आहेत. पण माझं वैयक्तिक मत असं आहे की जर एखाद्या सहकारी संस्थेमधल्या अनुसरून जर एखाद्या गावामध्ये जर आपल्याला वाचनालय जर काढायचं असेल सहकारी संस्थांच्या माध्यमातून तर ती वाचनालय चालवणारी सुद्धा सहकारी संस्था होऊ शकते. मग त्यासाठी तुम्ही काय कॉन्ट्रीब्युशन काही लोक गोळा करून त्या माध्यमातून संस्था स्थापन करून पुस्तकं खरेदी करून गावातील विद्यार्थ्यांना ज्ञानाचं मोठं मोठं मंदिर उभं करू शकता. त्यासाठी सुद्धा अगदी नाममात्र 500 रुपयाच्या रजिस्ट्रेशन फी मध्ये संस्था नोंद होऊ शकते आणि लोकांना ज्ञानाचं भांडार आपण उपलब्ध करून देऊ शकता. इतकी चांगली तरतूद या कायद्यामध्ये आहे. हा कॉन्सेप्ट जर या फील्डमध्ये काम करणाऱ्या चांगल्या लोकांनी, तज्ञ लोकांनी जर समाजामध्ये सामाजिक उन्नती लोकांची किंवा सामाजिक स्वास्थ्य सुदृढ व्हावं असं वाटत असेल तर गावागावी जशी मंदिरं असतात, जसे स्कूल्स असतात, जसे बाकीचे इतर आपल्याला जे एंटरटेनमेंट फॅसिलिटी असतात, तसं एक वाचनालय सुद्धा आपल्याला सहकारी संस्थेच्या माध्यमातून का काढता येऊ शकणार नाही. तर निश्चितच ह्याच्यामध्ये काम करणाऱ्या लोकांनी जर ठरवलं मित्रांनो तर एखाद्या 5-50
युवकांनी गावातल्या की जे कुठल्या तर पद्धतीने माध्यमानं काहीतरी त्यांच्याकडे अर्निंग सोर्स असेल तर त्यातल्या थोडा जरी महिन्याला त्यांनी 100-50 रुपये कॉन्ट्रीब्यूट केलं तर एक 100 लोकांचे 50 रुपये प्रमाणे प्रचंड पैसे होऊन त्यातून महिन्याला जरी 10-10, 20-20 पुस्तकं आली तर त्या लोकांचं एखाद्या गावाचं किंवा एखाद्या कम्युनिटीचं विचारानं पुस्तकं ही इतके प्रचंड माणसाला समृद्धता देतात की त्यांची इतकी समृद्धता देणारं माध्यम आता कुठलं या जगामध्ये अस्तित्वात नाही. तर सांगण्याचा उद्देश असा आहे की इतर याच्यातून सोशल जर आपला अप्रोच असेल, समाजसेवेचं माध्यम आपल्याला अवलंबायचं असेल तर या माध्यमातून एखादं वाचनालय सुद्धा सहकारी संस्थेचं माध्यमातून आपण काढू शकतात. त्यासाठी सहकारी संस्था ठरवलं गेलं तर काढणं अवघड नाही. तर मित्रांनो, आय एम सॉरी, मी आपल्याला कायद्याच्या ऐवजी फक्त मला थोडंसं माझा सोशल अप्रोच असल्यामुळे मी ह्या गोष्टी आपल्याला सांगितल्या. कदाचित जर कोण इंटरेस्टेड असेल, आपण माझ्या या फेसबुक लाईव्हला बऱ्यापैकी माझ्याच फील्डमधले बरेचसे माझे कोलिग्ज आहेत, माझे एक्सपर्ट मित्र आहेत, त्यांच्यातून कुठल्या समजत त्यांचे क्लायंट्स येत असतील, सोशल काही एंटिटीज किंवा रिस्पेक्टेड पर्सन्स क्लायंट्स असतील तर त्यांना आपण ह्या गोष्टी सजेस्ट केल्या तर समाजामध्ये निश्चितच बदल होतो. माझ्या माहितीप्रमाणे आज एकही महाराष्ट्रात कदाचित सहकारी संस्थांच्या माध्यमातून चालवण्यात येणारं वाचनालय कदाचित नसेल. तर या माध्यमातून एखाद्या समजा जो कोण समाजामध्ये लीड घेऊन काम करत असेल, समाजसेवेचा ध्यास असेल, त्याला हे एक माध्यम नवीन आहे, काम करू शकतात लोक. तर सांगण्याचा उद्देश असा आहे की या माध्यमातून समाजाची सेवा करण्याचा हा एक चांगला प्लॅटफॉर्म सहकारी संस्था होऊ शकतात मित्रांनो. तर या पद्धतीनं कलम 4 मध्ये रजिस्ट्रेशन आणि रजिस्ट्रेशनच्या फीच्या बाबतीतली तरतूद आहे रूल 4 मध्ये. Once again, I would like to make kind attention on the rule number 5 of Maharashtra Cooperative Societies Rule 1961. यामध्ये रजिस्ट्रेशन मध्ये on receipt of the application under Rule 4, the registrar shall enter particulars of the application in the register of application to be maintained in Form B, give a serial number to the application and issue a receipt to acknowledgement thereof. म्हणजे आता ह्या इथून पुढे जेव्हा तुम्ही मी कायद्यातील तरतुदीप्रमाणे संस्था नोंदणीसाठी जो कायद्यातील कलमांच्या ज्या तरतुदी आहेत त्या पद्धतीनं जे एक्झिक्युशन संस्थेच्या रजिस्ट्रेशन व्हायला पाहिजे ते एक्झिक्युशन कुठल्या पद्धतीने व्हायला पाहिजे ते नियम 5 मध्ये मित्रांनो दाखवलेला आहे. रजिस्ट्रार त्याबाबत तुम्ही दिलेल्या प्रपोजलची त्यांच्या त्या नोंद आलेल्या प्रपोजलच्या आवक वहीमध्ये नोंद करून त्याची पोस्ट तुम्हाला देतात. त्यानंतर पुढे कुठली कॉन्टम्प्लेटेड प्रोसिजर आहे ती दिलेली आहे. त्यानंतर रूल 6 प्रमाणे फॉर्म ऑफ रिपोर्ट अंडर सेक्शन 9 सबसेक्शन 2, द रिपोर्ट टू बी मेड बाय द रजिस्ट्रार टू द स्टेट गव्हर्नमेंट अंडर सेक्शन 2 ऑफ सेक्शन 9 शॅल बी इन फॉर्म सी. म्हणजे हे सगळे तिथल्या कामाची पद्धती आहे आणि त्या कामाच्या पद्धतीप्रमाणे रजिस्ट्रार साहेबांनी ते राज्य शासनाकडे जे रिपोर्ट फॉर्म सी मध्ये सबमिट करायचे त्याबाबतची तरतूद आहे. आणि रूल नंबर 7 प्रमाणे रिफ्युजल ऑफ रजिस्ट्रेशन, where any society does not furnish the information in regard to the society as required by the registrar or fulfill any of the conditions laid down in the act, the rules or the norms, the condition for registration of the societies or class of societies as specified by the registrar may refuse to register the society. तर मित्रांनो, या नियमातील तरतुदी अंतर्गत मान्य निबंधक साहेबांना संस्थेची नोंदणी नाकारण्याचं अधिकार आहेत. ती जर प्रपोजल जे तुम्ही सबमिट केलेलं असतं त्यामध्ये आवश्यक ते माहिती नसेल, त्यानंतर ज्या कायद्यामधील तरतुदीप्रमाणे ते प्रपोजल फुलफिल होत नसेल तर अशा प्रसंगी नियम 7 प्रमाणे रिफ्युजल ऑफ रजिस्ट्रेशन ही तरतूद आहे आणि ती अंमलात येते मित्रांनो. तर त्यानंतर रूल 8 प्रमाणे मॅटर्स इन रिस्पेक्ट ऑफ विच रजिस्ट्रार मे डायरेक्ट सोसायटी टू मेक बायलॉज और सोसायटी मे मेक बायलॉज. मागच्या सेशन मध्ये मित्रांनो मी सेशन नंबर 4 मध्ये आपल्याला लाईव्ह सेशनच्या जे संस्थेचे पोट नियमाच्या बाबतीत तरतुदी सांगितल्या होत्या की त्या तरतुदीप्रमाणे संस्थेचं दैनंदिन कामकाज चालतं. संस्थेच्या दैनंदिन कामकाजासाठी स्वतःचे पोट नियम असतात आणि ते पोट नियम त्या संस्थेला नोंदणी करते वेळेस तुम्ही त्यामध्ये
संस्थेच्या दैनंदिन कामकाजासाठी आवश्यक त्या नियमांची तरतूद त्या पोटनियमामध्ये केली जाते. आता ह्या परिस्थितीमध्ये सध्या प्रत्येक क्लासिफिकेशन जितके क्लास आहेत संस्थांचे त्या क्लाससाठी आदर्श उपविधी शासनाने करून ठेवलेले आहेत. त्यामधील तरतुदीप्रमाणे किंवा तुम्हाला त्यात काही ॲडिशनल ज्यादा तरतुदी ठेवायच्या असतील तर त्यासह तुम्ही प्रपोजल दाखल करू शकता. आणि त्याप्रमाणे कलम 8 मध्ये म्हणजे नियम 8 मध्ये या तरतुदी आहेत. त्यामध्ये दिलेल्या तरतुदीप्रमाणे संस्थेचं नाव, त्याचा पत्ता, त्याच्या शाखा किती असतील किंवा त्यांचं कार्यक्षेत्राबाबतची माहिती, त्यानंतर संस्थेचा जो ऑब्जेक्ट आहे किंवा त्याला आपण हेतू त्याची माहिती, त्यानंतर त्याचं जे लिमिट आहे त्यामध्ये फंड्स किती लिमिट्स प्रमाणे ठेवायचे, किती वाढवायचे, शेअर कॅपिटल किती ठेवायचं किंवा एका मेंबरनं किती शेअर्स धारण करायचे, जास्तीत जास्त किती, कमीत कमी किती, याबाबतच्या तरतुदी या पोटनियमामध्ये अनुसरून केल्या जातात. तसंच जे सगळ्यात महत्वाचे म्हणजे संस्थेमध्ये सभासद होण्यासाठीचं जे क्वालिफिकेशन असतं म्हणजे आपण त्याला पात्रता म्हणू सभासदाची, ती देखील या रूल नंबर 8 प्रमाणे पोटनियमामध्ये करावी लागते. त्यानंतर संस्थेच्या सभासदांना जे प्रिव्हिलेज राईट्स आणि त्यांच्या ड्युटी आणि लायबिलिटी आहेत त्याबाबत सुद्धा म्हणजे जे नॉमिनल सभासदाच्या प्रिव्हिलेज आहेत, राईट्स आणि ड्युटी आहेत, तशाच त्या असोसिएट्स मेंबरच्या ज्या राईट आणि लायबिलिटीज किंवा त्याला प्रिव्हिलेज आहेत त्याबाबत स्पष्टपणे उल्लेख करावा लागतो, अशी तरतूद आहे. अशा प्रकारे ह्या रूल्स 9 प्रमाणे प्रचंड म्हणजे इतकं त्या सहकारी संस्थेमध्ये लागणाऱ्या संपूर्ण ज्या दैनंदिन गोष्टी आहेत, जे डे टू डे वर्किंग असतं, ज्याच्यामुळेच त्या संस्थेचं संपूर्ण कामकाज चालतं, त्या अनुषंगाने या संपूर्ण नियम 8 मध्ये तरतुदी केलेल्या आहेत. आपल्याला जर वेळ असेल, आपल्याकडे कायदा उपलब्ध असेल तरी आपण त्याबाबत सविस्तरपणे शांतपणे वाचावं. इतकी मोठी प्रोव्हिजन आहे ती. यामध्ये साधारण रूल 8 प्रमाणे म्हणजे 8 मध्ये गेल्यानंतर आपल्याला एंटायर स्ट्रक्चर आणि मॅनेजमेंट किंवा त्याचं वर्किंग, त्याच्याबाबतच्या तरतुदी याच्यामध्ये सापडतील. आणि नियम 8 कळाल्यानंतर साधारण आपल्याला संस्थेचं साधारण बेसिक स्ट्रक्चर कशा पद्धतीचं आहे ही गोष्ट लक्षात येते. तर याप्रमाणे नियम 8 जेव्हा आपण लक्षात घेतो त्याप्रमाणे रजिस्ट्रेशन आणि रजिस्ट्रेशनच्या अनुषंगाने कायद्यामधील तरतुदी, त्या पद्धतीनं पोटनियमामधील जे कायद्यामध्ये पोटनियमाच्या अनुसरून जी तरतूद केलेल्या आहेत त्यास अनुसरून नियम क्रमांक 8 मध्ये जी तरतूद आहे त्या प्रमाणे सगळ्या गोष्टी सुसंगत असायला पाहिजेत. त्या पद्धतीने या गोष्टी एकमेकाशी रिलेट व्हायला पाहिजेत. त्या पद्धतीने त्या नसतील तरी देखील आपल्या संस्थेचं कामकाज व्यवस्थित होऊ शकत नाही. मग कुठंतरी तुम्हाला प्रॉब्लेम येऊ शकतात. त्यावेळेला मग त्या पळापळी होती की ही आपल्या पोटनियमामध्ये तरतूद नाही, या पोटनियमामध्ये तरतूद नसल्यामुळे हे आपल्याला तेवढंच लिमिटेड काम करावं लागतं. तर अशा प्रसंगी मित्रांनो, नियम हे स्पष्टपणे त्यामध्ये नियमामध्ये जर तरतुदी असतील तर काम संस्थेचं व्यवस्थित चालतं. सभासदांना त्यांचे हक्क व अधिकार उपभोगताना कुठल्याही प्रकारची अडचण येत नाही. व्यवस्थापनाला देखील सभासदांना त्यांना ज्या प्रिव्हिलेजेस असतात संस्थेच्या मार्फतून मिळायचे किंवा त्यांचे अधिकार आहेत त्या अधिकारांच्या मध्ये जास्तीत जास्त सभासदांचा लाभ कसा होईल हे व्यवस्थापनाला बघणं फायदेशीर ठरतं. तर यासाठी या तरतुदींचा आपण शांतपणे विचार करावा अशी मी या माध्यमातून आपल्याला विनंती करतो. याच्या पुढची तरतूद नियम नंबर 9 मध्ये फर्स्ट बायलॉज ऑफ द सोसायटी अशी आहे. When a society has been registered, the bylaws of the society as approved and registered by the registrar shall be the bylaw of the society. म्हणजे जेव्हा संस्थेला नोंदणी दिली जाते आणि त्या नोंदणीसोबत जे निबंधक साहेबांनी अप्रूव्ह केलेले बायलॉ आहेत ते संस्थेचे पोटनियम म्हणून हा नियम गृहीत धरला जातो आणि या नियमाप्रमाणे ते पोटनियम हे कायदेशीर समजले जातात. तर मित्रांनो, या नियम 9 पर्यंतच्या गोष्टी आहेत. त्यानंतर क्लासिफिकेशन अँड सब क्लासिफिकेशन ऑफ द सोसायटी. मगाशी मी आपल्याला नियमामधील तरतुदीप्रमाणे जे रजिस्ट्रेशन आणि रजिस्ट्रेशन फीचा जो क्लॉज होता
त्या पद्धतीने इथं परत क्लासिफिकेशन आणि सब क्लासिफिकेशन ऑफ द सोसायटीत दिले. त्याप्रमाणे त्यामध्ये ॲग्रिकल्चरल सोसायटीचं क्लासिफिकेशन, क्रॉप प्रोटेक्शन सोसायटीचं क्लासिफिकेशन वगैरे ह्या गोष्टी सगळ्या आपल्याला जेव्हा जेव्हा ज्या पद्धतीनं आपण संस्था नोंद करायला जाता तेव्हा तेव्हा त्या ठिकाणी आपलं प्रपोजल बघून ते कुठल्या कॅटेगरीत जातं, कुठल्या क्लासिफिकेशनमध्ये तुमची संस्था वर्ग होते, ह्या गोष्टी बघितल्या जातात. आणि त्यानंतर या गोष्टींचा सगळा उहापोह होऊन पुढील गोष्टीचा विचार केला जातो मित्रांनो. आणि या संपूर्ण याच्यामध्ये क्लासिफिकेशनमध्ये मित्रांनो ॲग्रिकल्चरल सोसायटी आहे, त्यामध्ये मार्केटिंग सोसायटी मी सांगितलं आपल्याला. त्यानंतर अदर ॲग्रिकल्चरल सोसायटी आहे, त्यामध्ये मार्केटिंग सोसायटीमध्ये पहिल्यांदा सांगावं असं वाटेल की ऑल परचेस अँड सेल युनियन्स अँड मार्केटिंग सोसायटीज ऑफ ॲग्रिकल्चरल प्रोड्यूस हा त्यामध्ये क्लास येतो. आणि अदर ॲग्रिकल्चरल सोसायटीमध्ये मित्रांनो डेअरी अँड कॅटल ब्रीडिंग सोसायटीज नावाचा वर्ग येतो. तर मध्ये यामध्ये अदर ॲग्रिकल्चरलमध्ये डेअरी वगैरे प्रकार येतात किंवा कॅटल ब्रीडिंग ह्या सोसायटी असतात. त्यानंतर क्रॉप प्रोटेक्शन सोसायटीमध्ये पुन्हा त्याचं क्लासिफिकेशन येतं, त्यामध्ये लिफ्ट इरिगेशन सोसायटी आहे, कंझ्युमर सोसायटी, परत कोऑपरेटिव्ह बँक, त्यामध्ये सेंट्रल बँक येते, त्यानंतर अदर बँक येतात. सेंट्रल बँकमध्ये मित्रांनो डिस्ट्रिक्ट सेंट्रल कोऑपरेटिव्ह बँक म्हणजे आपली जिल्हा बँक, आणि अदर बँक्समध्ये अर्बन कोऑपरेटिव्ह बँक्स ही कॉन्सेप्ट आहे. त्यानंतर कोऑपरेटिव्ह ॲग्रिकल्चरल आणि ह्या ज्या प्रोसिजर्स दिलेल्या आहेत त्यामध्ये फार्मिंग सोसायटी आहे. त्यानंतर कलेक्टिव्ह फार्मिंग सोसायटी हा एक क्लासिफिकेशन आहे मित्रांनो. त्यानंतर जॉईंट फार्मिंग सोसायटी आहे, डेअरी फार्मिंग सोसायटी आहे. आणि हाऊसिंग सोसायटीमध्ये मगाशी मी सांगितल्याप्रमाणे टेनंट ओनरशिप हाऊसिंग सोसायटी आहे. आणि त्याचबरोबर टेनंट को पार्टनरशिप हाऊसिंग सोसायटी आहे आणि अदर हाऊसिंग सोसायटीज आहेत. तसंच प्रोसेसिंग सोसायटीमध्ये मित्रांनो ॲग्रिकल्चरल प्रोसेसिंग सोसायटी आहे, इंडस्ट्रीयल प्रोसेसिंग सोसायटी आहे. प्रोड्युसर सोसायटीमध्ये इंडस्ट्रीयल प्रोड्युसर सोसायटी आहे. त्यानंतर लेबरर्स इंडस्ट्रीयल सोसायटी आहेत. त्यानंतर रिसोर्सेस सोसायटीमध्ये मित्रांनो क्रेडिट रिसोर्सेस सोसायटी आहेत. त्यामध्ये मग ॲग्रिकल्चरल क्रेडिट, थ्रिफ्ट, अर्बन क्रेडिट अँड सॅलरी अर्नर्स आहे हे प्रकार येतात. नॉन क्रेडिट रिसोर्सेस सोसायटीमध्ये सीड्स अँड इम्प्लिमेंट्स अँड ॲग्रिकल्चरल रिक्विजिट सोसायटीज हा प्रकार येतो. हा म्हणजे आपल्या इकडे जास्त आपल्याला माहिती नसणारा प्रकार आहे, कारण आपण बऱ्यापैकी क्रेडिट रिसोर्सेस सोसायटी हा भाग आपल्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये जास्त आहे. त्यानंतर जनरल सोसायटीमध्ये सोशलमध्ये मगाशी मी सांगितलं सोशल हा एक प्रकार आहे की ज्या माध्यमातून आपण वाचनालय वगैरे लोकांना उपलब्ध करून देऊ देतो. समाजाच्या उन्नतीसाठी जितकं आपल्याला बँक्स, डेअरीज, त्यानंतर स्पिनिंग या पद्धतीनं असेल तर माणसाने विचारानं समृद्ध होण्यासाठी वाचनालयाची तरतूद आपल्याला जनरल सोसायटीमध्ये. परत सोशल फॉर्म जो आहे क्लास त्यामध्ये बेटर लिव्हिंग सोसायटीज अँड एज्युकेशन सोसायटीज हा प्रकार येतो. तर एज्युकेशन सोसायटीमध्ये निश्चितच लायब्ररीज हा कॉन्सेप्ट जर विचार केला तर खूप चांगला आहे. आणि लोकांनी या माध्यमातून या फील्डमध्ये काम करणारे जे सोशल वर्कर्स असतील किंवा जे सन्माननीय राजकीय व्यक्ती असतील ज्यांना समाजासाठी आपण पालक असता, समाजाचं दातृत्व आपण स्वीकारलेलं असतं, समाजाच्या उन्नतीचं व्रत आपण घेतलेलं असतं. तर माझी एक विनंती राहील या लाईव्हच्या माध्यमातून आपल्याला की आपण जर अशा पद्धतीनं या जनरल कॅटेगरीतील सोसायटीतून सोशलमधून बेटर लिव्हिंग सोसायटीज अँड एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमातून लोकांना वाचनालय जर उपलब्ध करून दिली तर समाज निश्चितच चांगला समृद्ध होईल. चांगल्या थोर महात्म्यांच्या पुस्तकं किंवा त्यांचे विचार, फिलॉसॉफिकल सगळे जी मटेरियल्स आहेत ते विद्यार्थ्यांना म्हणा किंवा वाचक वर्गाला उपयोगी पडतील, उपलब्ध होतील याचा आपण निश्चितच विचार करा अशी माझी प्रामाणिक भावना आहे. तर त्याचबरोबर आता मित्रांनो जनरल सोसायटीमध्ये सोशल हा भाग झाला. तर कमर्शियलमध्ये मग इन्शुरन्स अँड मोटर ट्रान्सपोर्ट सोसायटीज आहेत. यामध्ये सुद्धा आता बऱ्याचशा ठिकाणी इन्शुरन्स अँड मोटर ट्रान्सपोर्ट सोसायटीज काही संस्था ह्या एक्स्ट्रा फॅसिलिटीज देतात. तर त्याबाबत सुद्धा अजून खूप वाव आहे डेव्हलपमेंटचा. आता मी सुरुवातीच्या सेशनपासून म्हणतोय की 97व्या घटना दुरुस्तीपासून मित्रांनो ग्लोबलायझेशनमध्ये
आपल्याला FDI त्याचबरोबर रिटेल ट्रेडिंगच्या माध्यमातून ही एक चांगली फील्ड्स ॲक्वायर करता येऊ शकतात सहकारी संस्थांच्या माध्यमातून. तर कमर्शियल जनरल सोसायटीच्या क्लासिफिकेशनमध्ये जो कमर्शियल सोसायटीज आहेत त्यामधून ट्रान्सपोर्ट सोसायटीज हा एक कॉन्सेप्ट खूप चांगला आहे. जर काही 2-4 गावातील किंवा एखाद्या तालुक्यातील युवकांनी जे आता व्हेकल्स घेतलेले असतात ट्रान्सपोर्टेशनसाठी छोट्या छोट्या, त्याची कोऑपरेटिव्ह सोसायटी फॉर्म केली आणि त्या माध्यमातून जर तुम्ही डायरेक्ट प्रोड्युसर टू कंझ्युमर जर रिटेल ट्रेडिंगच्या माध्यमातून विचार केला तर खूप मोठा स्कोप आहे. आपल्या वाहनांना बिझनेस चांगला मिळू शकतो, चांगली उन्नती होऊ शकते या माध्यमातून. तसा देखील विचार करायला काही हरकत नाही. आणि अदर कॅटेगरीमध्ये नॉन फॉलोइंग इन इदर ऑफ द अबाव सब क्लासेसमध्ये ह्या इतर संस्था येतात. आणि अपेक्स सोसायटी शेवटचं क्लास आहे. द महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव्ह बँकेला अपेक्स सोसायटी कायदा म्हणतो. त्या पद्धतीनं या नियम 12 पर्यंत या सर्व तरतुदी केलेल्या आहेत. आणि या अनुसरून मित्रांनो या कायद्यामध्ये नोंदणीस अनुसरून या ह्याच्यामध्ये ज्या जितक्या तरतुदी आहेत कायद्यामध्ये, म्हणजे महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 मध्ये नोंदणीस अनुसरून त्याचं जे त्या नोंदणी प्रक्रियेशी आवश्यक त्या नियमांची तरतूद, म्हणजे जे प्रोसिजर असतं, काम प्रत्यक्ष त्या सहकार खात्याच्या मार्फत चालवलं जातं, त्यामध्ये हे नियम तिथं बघितले जातात. कायद्यातील तरतूद ही कायदाच आहे, त्याबाबत काय दुमत नाही की त्यामध्ये कुठल्याही पद्धतीनं कोणालाही हस्तक्षेप करता येत नाही. आणि त्या कायद्याचं एक्झिक्युशन किंवा अंमलबजावणी करताना एखादी संस्था नोंदताना त्याबाबतचे पेपर्स, प्रपोजल्स हे नियमाप्रमाणे योग्य कसे असतील किंवा हे नियम सांगतात की हे या कायद्यातील तरतुदीप्रमाणे ही संस्था नोंद करायची असेल तर नियमातील तरतुदीप्रमाणे त्याला अतदानुषंगिक ज्या गोष्टी आवश्यक असतात ते नियम दाखवतात. हा फरक लक्षात घ्या आपण. तर आज ॲक्च्युली मी मगाशीच आपल्याला या सेशनच्या सुरुवातीला सांगितलं होतं की मी ॲक्च्युली महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 मधील कलम 14, 15, 16 वरती बोलणार आहे. पण पहिल्या 4 सेशनमध्ये मला आपल्याला कलम 13 पर्यंतचे जे रूल्स कॉन्टम्प्लेटेड होते ते मला एकमेकाशी नेक्सेस करून सांगणं खूपच आपल्याला म्हणजे ते कॉम्प्लिकेटेड फील झालं असतं किंवा मलाही सांगताना थोडंसं ते खूप म्हणजे कॉम्प्लिकेटेड विषय न होता आपल्याला समजेल आणि रुचेल या पद्धतीनं माझी मनोधारणा होती की आपल्याला ते योग्य वाटावं किंवा ऐकायला सुद्धा आपल्याला त्या बाबतीत म्हणजे सहजरित्या समजाव्यात. यासाठी मी ते आज या ठिकाणी आपल्याला त्या नियम क्रमांक 1 ते नियम क्रमांक 9 आपल्याला तरतुदी दाखवून दिल्यात. याचा आपण जेव्हा आपणाला केव्हा या कायद्याबाबत जेव्हा आपण आपल्याकडे कोणत्याही पद्धतीने फॉर्म आहे डिअर कलिंग्स, मी आपल्याला इथं आय वुड लाईक टू इन्व्हाइट युअर काइंड अटेन्शन की जेव्हा आपल्याकडे एखादं कुठलंही रजिस्ट्रेशनचं प्रपोजल येतं किंवा रजिस्ट्रेशनच्या प्रपोजलच्या अनुषंगानं आपण निबंधक साहेबांच्या कार्यालयात हिअरिंगसाठी जाता तेव्हा जेव्हा एखादं प्रपोजल आपण तिथं रजिस्ट्रेशनच्या बाजूनं किंवा रजिस्ट्रेशन करण्यासाठी म्हणून बाजू मांडत असतो तेव्हा या कलम 1 ते 8, 9 किंवा जे रजिस्ट्रेशनच्या समजा डायरेक्टली अट्रॅक्ट होतात त्यामधील प्रोव्हिजन्स रिलेटेड विथ द प्रोव्हिजन्स इनॅक्टेड इन द रूल्स आपल्याला तिथं रजिस्ट्रार साहेबांचं सॅटिस्फॅक्शन करावं लागतं. आपलं प्रपोजल, त्यातले डॉक्युमेंट्स, त्यातील रिझोल्युशन्स, त्यामधला तुमचा ऑब्जेक्ट्स, या सगळ्या गोष्टी कायद्यातील तरतुदीशी तसेच शासनाच्या धोरणाशी सुसंगत असल्याची खात्री पटवून द्यावी लागते. जर आपल्या संस्थेला जर विरोध होणार असेल नोंदणीकृत संस्थाकडून म्हणजे अस्तित्वात असलेल्या, तर तेव्हा देखील त्यांनी केलेला विरोध कसा चुकीचा आहे, म्हणजे त्यांचा विरोध हा साधारण तुमच्या संस्थेच्या होण्यामुळं त्या अस्तित्वात असणाऱ्या संस्थेवरती कोणत्याही प्रकारचा फरक पडणार नाही. ह्या गोष्टी जोपर्यंत तुम्ही योग्यरित्या तिथं पटवून देत नाही, कायदेशीररित्या त्याचं सॅटिस्फॅक्शन निबंधक साहेबांना करून देत नाही, तोपर्यंत तुमची संस्था नोंद होत नाही. तर ह्या गोष्टी आपण लक्षात घ्याव्यात. आणि आजच्या या लाईव्ह सेशनमध्ये आपण मी आज नियम 1 ते 9 पर्यंत आपल्याला जी माहिती दिली ती आपण माझ्या या लाईव्ह सेशनमध्ये हजर राहून ऐकली, त्याबाबत मी आपल्या मनापासून आभार मानतो. आणि आपल्या या
देहरूपी मंदिरामध्ये असलेल्या परमात्म्यास इथूनच सादर प्रणाम करतो. त्याचा आपण स्वीकार करावा. आणि इतकं बोलून मी आज माझं लाईव्ह सेशन संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.